थँक्यू. नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी प्रस्तुत कानाला खडा को पावर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू या आजच्या भागात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं थोडं घाबरत स्वागत करतो. मी घाबरलो अशासाठी म्हटलं की आज जे पाहुणे येथे येणार आहेत ना त्यांच्या समोर जर असे कानाचे खडे काढले आणि त्यांना जर राग आला नुसता आणि त्याने नुसतं एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तरी समोरच्याला पाणी सुद्धा मागायची वेळ येणार नाही. समोरच्याला म्हणजे मला हो. त्यात त्यांची जन्मतारीख आहे 5. या व्यक्तींचा राग आहे ना हा समोरच्यासाठी कधी प्रलय ठरू शकतो. आजच्या पाहुण्याच्या मध्ये काय माहिती का, एक वेळ जेवलं नाही तरी चालेल पण रोज व्यायाम केलाच पाहिजे. अहो इतकं त्याचं या व्यायामावर प्रेम आहे. अरे हा पाहुणा देवाच्या रूपात तुम्हाला कलाकार म्हणून आवडला, भावला, तुम्ही प्रेमात पडलात त्याच्या आणि देवदत्त नाव असलेल्या या कलाकाराला चांगला माणूस म्हणून तुम्ही मनामध्ये एक जागा दिलीत. स्वागत करूया देवदत्त नागे याचं. मेरी बॉडी की ये रीत है, जिम के बाद ही जीत है. मेरी बॉडी की ये रीत है, जिम के बाद ही जीत है. मेरी मोटर बाइक मेरी खुशी और गिटार में संगीत है. मेरी बॉडी की ये रीत है, जिम के बाद ही जीत है. अच्छा या गाण्याचं काय आहे, काय काय म्हणजे शब्द मला कळले एकदम इतक्या सगळ्या गोष्टी काय 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 आहे गाण्याची गंमत काय? सर असं आहे ना की एक वेळ जेवण नाही झालं तरी पण चालू शकेल पण व्यायाम हा हवाच. दुसरी गोष्ट अशी की सायकल म्हणतात ना की पहिलं प्रेम जे असतं ते आपण कधीच विसरू शकत नाही. विसरलो नाही. त्यावेळी पहिलं प्रपोज मला जे काही होतं ते मी माझ्या सायकलला केलं होतं. बर. सायकल अशी ती गोष्ट होती ना की माझ्यासाठी माझं विश्व होतं आणि त्या सायकलचं हळूहळू रूपांतर स्पोर्ट्स बाईकमध्ये कधी झालं ते कळलंच नाही. मी अगोदर पॅरामेडिकलला होतो, अगोदर MR होतो. MR नंतर मग मी एक्झिक्युटिव्ह मॅनेजर झालो, नंतर मग मी फील्ड मॅनेजर झालो, प्रमोशन घेतलं. पण ते करताना जो महाडपासून म्हणजे रायगडपासून मुंबईपर्यंत जो प्रवास तो बाईकवर केला जायचा. बर. आणि पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, काही असो, त्या बाईकनी जबरदस्त साथ दिली. ते बघा देवाला सुद्धा किती ते त्याची काळजी की मला अशी सिरियल त्यांनी दिली की ठीक आहे बाईकने देतात पण तुला मी घोडा देतो, घाबरू नकोस. पण आयुष्यात सगळा प्रवास त्या रस्त्यांप्रमाणेच होता खडतर. होय अगदी. म्हणजे फार मला वाटतं इथपर्यंत येण्यासाठी फार कमी वेळा हायवे मिळाले असतील. बऱ्याच वेळा पाऊल वाटाच जास्त होत्या. टोल किती वेळा भरायला लागला आणि वाटत. सो टोलपेक्षा ना गाडी ॲव्हरेज फार कमी देत होती हो. सो तो ॲव्हरेज चांगला येण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि शेवटी मला एक असं पेट्रोल पंप मिळालं ना की त्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरल्यावर मला असं वाटलं की माझ्या गाडीतलं पेट्रोल संपतच नाही आणि ते पेट्रोल पंप म्हणजे होतं झी मराठी. आणि त्या पेट्रोल पंपवर मला सांगितलं की आमच्या इथे एक व्हाईट पेट्रोल आहे तर ते व्हाईट पेट्रोल घेण्यासाठी तू येशील का. म्हटलं कुठलं पेट्रोल. तर ते बोलले जय मल्हार. ते मी घेतलं आणि अजूनपर्यंत माझ्या बाईकचं पेट्रोल एक थेंब सुद्धा कमी झालेलं नाही आहे. तुमच्या वडिलांनी तुम्हाला खूप मार दिला असेल, ओरडले असतील. का असं वाटतं सर मी गुणी मुलगा असू शकतो. पण सर कितीही आपण गुणी असलो ना दिवसाला मार खायलाच लागतो. कारण नेहमी आपल्या आई वडिलांना ते गुण आहेत ना त्याच्यामध्ये वाढ होणंच गरजेचं असतं. त्याच्यामुळे ते आपल्याला ओरडत असतात. सो असे ओरडणारे जरी वडील असले ना तरीसुद्धा त्या तिकडे जय मल्हारचं टायटल सुरू असल्यावर ते स्वतः नमस्कार करायचे. ते फार वेगळी गोष्ट होती माझ्यासाठी. आधी त्यांना वेगळ्या कारणाने नमस्कार करायला लागला. हो बाबा तू आता हे बास कर, जे काय असेल ते बास कर. तुझा हा जो काय दंग आहे तो कमी कर. तुमचं ऐक जरा, द्वाडपणा करू नकोस म्हणून ते कोपऱ्यापासून जोडायचे. पण जय मल्हार चालू झाला तो कोपरा सुटला आणि असा आला की ते खंडेर आहे त्यांना दिसला. बरं जय मल्हार हा एकटा नाही शोभत, त्याला बरोबर कोण लागतं?
पार्वती पहिले. हाक मारा खऱ्या आयुष्यातले. कांचन. तुमचा प्रेमविवाह की कसं? लवली अरेंज Arranged. मॅरेज. ओ ओ ओ. मग कसं वाटलं सुरुवातीला की आपलं महाराष्ट्रातल्या अत्यंत एका लोकप्रिय लाडक्या व्यक्तिमत्वाबरोबर लग्न होणार आणि झाल्यानंतरचे काही अनुभव, हे सगळं लोक, त्याची गर्दी, ती लोक, कसं काय तुम्ही ते जमवून आणलं सगळं? त्यावेळेला ही बॅकग्राऊंड काहीच नव्हती. त्याला आवड पहिल्यापासून. कॉलेजमध्ये सुद्धा तो कधी अभ्यास हा तो व्यवस्थित म्हणजे अभ्यासाकडे फोकस होताच त्याचा, पण इतर ॲक्टिव्हिटीजसाठी जास्त कॉलेजमध्ये तो ओळखला जायचा. म्हणजे नेहमीच एक वेगळी पर्सनॅलिटी इतर असं activity चांगल्या म्हणजे काय? ॲक्टिव्हिटीसाठी. हां. ऑब्व्हियसली. म्हणजे गिटार वाजवणं किंवा तो रांगोळी स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं घेतलेली आहे. बरं. तो उत्तम चित्र, स्केचेस काढतो. त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे खूपच असं काहीतरी असं होतं म्हणजे त्या. काय ह्याच्या स्वभावामध्ये असं आहे की जे वाटलं की नाही बाबा हे सगळं ठीक आहे, गुणी आहे, बाळ अत्यंत चांगले, पण या बाबतीत कानाला खडा? आता म्हणजे जय मल्हार झाल्यानंतर किंवा ते चालू असताना तेव्हा म्हणजे त्याच्या आधी तसं म्हटलं तर फारसं त्याला शॉपिंग हा त्याचा भागच नाही आहे, त्याचा प्रांतच नाही आहे. म्हणजे माझ्यासाठी तो त्याचं काही चालू असतं. तो काही ऑनलाईन शॉपिंग कर, कुठे गेला की त्याचं ॲक्सेसरीज ज्या, मोबाईल असेल, गिटार असेल, बाईक्स असतील, हे तो खूप शॉपिंग करतो. म्हणजे त्याला शॉपिंग आवडत नाही असं नाही आहे, पण त्याला माझ्यासोबत शॉपिंगमध्ये फारसा हो हे पण छान आहे, ते पण छान आहे, ते पण छान आहे, घे तुला काय हवं आहे ते, तुला काय सगळंच चांगलं दिसतं, विषय संपला. माझे 10 टी-शर्ट घ्यायला, 10 टी-शर्ट्स घ्यायला मला 2 मिनिटं लागतात. बरोबर. आणि मिनूला 2 तिचे ड्रेसेस घ्यायला तिला 10 तास लागतात. मी ऐकलंच नाहीये हे, मला ऐकू देत नाही काय काय गोष्टी. मी पण बोललो नाहीये मला सर. ऐकू देत नाही मी काय पण बोललो गोष्टी. नाहीये. मला ऐकू देत मी नाही. पण बोललो नाही. त्यामुळे कानाला खडा, ह्याच्याबरोबर शॉपिंगला कधीही जायचं नाही. आणि त्याचं अजून एक असं कारण आहे की आम्ही म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा शॉपिंगला गेलो आहे तेव्हा कुठेही मॉलमध्ये गेलो, कुठेही, की हा त्याचे जे चाहते त्याच्याभोवती गोळा होतात. तो छान त्यांच्यात रमतो, कारण तो कुणाला नाराज करत नाही. म्हणजे खरंच तो कुणाला नाराज करत नाही. तो सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, फोटो काढ, काही कोणी बोलत असेल तरी तो त्यांच्याशी बोलतो. मग असं वाटतं अरे तू कोणासाठी, माझ्यासाठी आलायस, मग त्यापेक्षा नको. हे बराच वेळ होतं. काय होतं की आम्ही कधी कॅफेमध्ये गेलो किंवा शॉपिंगला मॉलमध्ये कुठे कुठे गेलो ना, तरी सुद्धा लोक बिचारे प्रेम करतात, येतच असतात. सो त्यांना मला अवॉइड करता येत नाही. जो काही मी आहे तो माझ्या या प्रेक्षकांमुळे आहे. त्यामुळे ते माझं जे कुटुंब आहे ते एकाला जरी दुखवलं गेलं मन, तरी माझं मन दुखावलं जाणार आहे. म्हणून लहान मुलं असतात, ती अंगा खांद्यावर येतात, त्यांना उचलून घ्यायचं असतं. आजी आजोबा असतात, ते कधी कधी नमस्कार करतात, ते अवॉइड करायचं असतं. त्यांच्या डोळ्यात पाणी असतं, ते बघून माझ्या डोळ्यात पाणी असतं. तो ह्या सगळ्या गोष्टींना अवॉइड करता येत नाही सर. त्यामुळे त्यांना शॉपिंग ह्यांचं त्यांना म्हणतो की हे कार्ड घ्या, तू तुझं कार्ड वापर, माझं कार्ड वापर, जा शॉपिंग करून. तो म्हणतो मी माझ्या पासमध्ये. हा म्हणजे त्यांनी जो खडा लावला आहे तो अर्धा तोडून तुम्ही पण लावलाय कानाला. होय, की नाही जायचं कारण वेळ लागतो आणि ॲब्सोल्युटली. येत नाही, मी आता त्यामुळे घेऊनच नेणारच जायचं नाही. नाही. हा, चांगलं आहे, पण ह्यालाच प्रेम म्हणतात की तो खडा सुद्धा अर्धा फोडून लावलाय तुम्ही कानाला. जसे आपण मोठे होत जातो, वयाने वाढत जातो, आपला व्यवसाय बदलतात, त्याप्रमाणे आपले मित्र बदलतात. काही कारणाने आपल्या व्यवसायामुळे आपले मित्र बदलतात. काही कारणाने आपल्याला जुन्या मित्रांबरोबर आता कुठे आहे त्यांच्याबरोबर राहायचं, आपण जरा 4 लोक ओळखतात वगैरे. तर तसं मित्रमंडळ बदललं? नाही, माझे मित्र वाढत गेले, पण माझे जुने मित्र अजून सुद्धा एकत्र होता. मी कोण आहेत ते? तसं म्हटलं तर आम्हाला पांडव असं जो ओळखलं जातं. का 5 जण आहेत? 5 जण आणि त्याच्यामधला एक कर्ण सुद्धा आहे. अजून काही कानाला खडे? स्पेशली मित्रांच्या बाबतीत हां. 5 जणांपैकी त्याला एखादा कोणीतरी कोइन्सिडेंटली भेटतोच. म्हणजे तो पण ऑन द वे होता, मी जस्ट कॉल केला तर तो म्हणाला अरे 5 मिनिटात भेटू शकतो आपण. मग ते असं खूप कोइन्सिडन्सेस होत राहतात. त्यामुळे आता कानाला खडा लावलाय. तो घरी येईपर्यंत त्याला, निघाल्यावर त्याचा फोन येतो मी मुंबईतून निघालोय, की तो घरी येईपर्यंत फोन काही करायचा नाही. कानाला खडा, कारण ह्याला कोणीतरी नक्की भेटलेलं असतं. म्हणजे तो घरी येण्याचा जो अर्धा तास आहे तो आधी त्यांना देतो आणि मग तो घरी येतो.
कसं असतं शेवटी मी मग तिकडनं एक अर्धा तास अगोदर निघतो. हा म्हणजे तो छान मॅनेज करतोय सगळं. नाही असं काही परफेक्ट. नाही. अरे यार प्लीज तुला कुठले खडे हवेत सांग. घेतो ना. इथे आलात त्याबद्दल अतिशय मनापासून आभार. पण जाऊ नका, समोर स्थानापन्न व्हा, कारण अजून Thank you. पुढचे खडे बरेच बाकी आहेत. थँक्यू. काय आहे मी असं ऐकलं की ते फिश बनवता बनवता अदृश्य होतं, असं काहीतरी एक किस्सा आहे त्याचा. अहो सर काय जाऊ दे ना. नाही नको नको, मी एक करतो, मी ते पांडवांनाच बोलवतो, ते आलेच पाहिजे. पांडव या. आई शपथ. तर हे पांडव प्लस कर्ण, आता ओळख करून द्या. पारिजात वनगे, त्याच्यानंतर विजय तांबोळी, त्याच्यानंतर रमेश. काहीही हो, तो फक्त खरं खरं बोलतो. बोलतो. तो फक्त खरं बोलतो. म्हणजे मी ठामपणे सांगू शकतो की ह्या युगामध्ये सत्यवचनी कोण असेल तर तो एकटा रमेश आहे. ग्रेट. कौस्तुभ सुद्धा जॉब करतो. आणि हे बघा, त्याच्या मिशिनकडे बघून तुम्हाला नक्की वाटेल की तो करणे. माझा सर्वचा लाडका अमित. सो हे सगळे आमचे खंदे खिलाडी आहेत. आता मूळ विषयाकडे, ते मासे स्वयंपाक करताना गायब झाला सर काय काय विसरला होतात ना. मी तुला बरोबर सांगत होतो की ते विसरायला. मी विसरत नाही. ते काय आहे, कोण आता सांगेल? आम्ही व्याघ्रेश्वरला जातो सगळे ट्रेकिंगसाठी. म्हणजे अख्खा ग्रुप आहे तिथे. थोडं ट्रेकसारखंच आहे, ते चालत जायला लागतं. तर हा तसाही चांगला बनवतो जेवण. थँक्यू. त्यामुळे आम्ही सगळी ती जबाबदारी त्याला दिलेली असते. तर तो करता करता हळूहळू बघितलं आम्ही, तर बाकी काहीच नाही आहे, फक्त रसाच आहे त्याच्यामध्ये. फिश गायब. नंतर कळलं का, पण त्यांनी सांगितलं काय की विरघळून गेले. हां त्याला जास्त झालंय, शिजलं झालं. खरंच सांगतो मम्मी शपथ, ते सर थोडा जाळ जास्त झाला हो. तो जाळ झाला, तो कमी करताना अजिबात येत नव्हता मला. तो ते गळून गेले. त्यामुळे ते काय करायचं, नाही होईल अजून अशा ह्याच्यातमध्ये. आणि आम्ही त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फिशेस टाकले होते, मच्छी टाकली होती. एक लवकर शिजते, एक उशिरा शिजते. आणि ते करता करता सगळे. पण तुम्हाला सगळ्यांना सूप आवडलं ना. हा, मुळात मला सूप बनवायचं होतं असं त्याचं. मला फिश त्यामुळे ते- काही बनवायची होती, मला सूप बनवायचं होतं. मला त्या दिवशी तुम्हाला सूप प्यायला जायचं. मग त्यानंतर तुम्ही ट्रेकला गेल्यानंतर किती वेळा ह्याला जेवणाची डिपार्टमेंट दिलं त्याच्याकडे? नाही जेवणच हो, नंतर मला आराम मिळत गेला सर थोडा. फक्त त्याला चहा बनवायला द्यायचो आम्ही. तो चहा सुंदर बनवतो. बाकी जेवण नाही, कानाला खडा. बाबा तू जेवण नाही बनवायचं, आम्ही बनवू. हा. अच्छा, तुम्ही सगळे शाळेपासूनचे मित्र, कॉलेजपासूनचे मित्र, नोकरी काय कधीपासून? कॉलेज म्हणजे आमची ओळखच भांडणापासून झाली होती. NSS कॅम्पच. भांडणं एवढी की समोरची जी बघणारी व्यक्ती असतील किंवा शाळेमधले कॉलेजमधले जे मित्र होते, त्यांनी असं गेस केला असेल सरांपासून की ही व्यक्ती कधी एकत्र येणार नाही. इतक्यानंतर कारण भांडण. त्याचं वागणं वगैरे सगळं जनरल जी आपण जगतो, तर आलाय काय असं, तर त्याचं एक परफेक्शन इतकं होतं ना त्याच्या जगण्यामध्ये की ते जाणवायचं आम्हाला. मग चल रे, काय तू, हा कोण आहे, काय करतो या, म्हणजे त्याचं येणं, त्याचं सकाळचं आवरणं वगैरे. आता NSS कॅम्पमध्ये आपण इथं कडाकडी थंडी पडले, पोरं उठायला तयार नाहीत सकाळी, आणि हा उठून ब्रश वगैरे करून हा त्याच्या टायमामध्ये रेडी. तर हे जे पर्टिक्युलरपणा त्याच्यामध्ये होता, तर ते नॉर्मल ह्याच्यामध्ये नसतं. ते ध्येय जे टार्गेट्स वगैरे करणारी माणसं आहेत ना, जे आत्ता आम्हाला समजतंय हो, की एक्झॅक्टली तो काय होता. तेव्हा मी पण तेव्हा सांगायचो मी की तुम्ही सगळं लवकर उठा, हो, व्यायाम करा. ते तो विषय. पण तुम्ही काय आम्ही- ऐकलं नाही, तेव्हा मी कानाला खडा लावला तुम्हाला नाही काय सांगायचं. चमचा का गायब केला होता तुझा? ओ सर, स्पून स्पून ऍक्च्युली ते स्पून म्हणून आहे. तुम्हाला घरी नीट जायचंय ना. काय किस्सा आहे तो? कॅम्पला असताना आम्ही सगळे हाताने जेवायचो. आणि हा फक्त स्पूननी जेवतो. म्हणजे आम्हाला तेव्हाच कळलं की स्पूननी जेवतो. तो पण आम्हाला चमच्यामुळेच माहिती होतं. पण तेव्हा आम्हाला कळलं त्याला चमच्याला स्पून म्हणतात. स्पून म्हणतात. आणि तो स्पूननी जेवायचा. पण का स्पूननी का? त्याला ती सवय होती. आता आम्ही सगळे हाताने जेवतो आणि तो एकटा स्पूननी जेवायचा. मग ते आम्ही विचार केला ह्याला आपल्याबरोबर घ्यायला हवा. तो आम्ही स्पून गायब केला. 2 दिवस लपवून ठेवला त्याचा स्पून. नंतर शेवटच्या दिवशी त्याला जाता देऊन टाकला आणि नंतर तो हाताने जेवायला लागला. आमच्याबरोबर. ॲक्च्युली काय असायचं की माझं अर्ध शिक्षण माझं मिशनरी स्कूलमध्ये झालेलं आहे.
सो त्या तिकडे ती सवय असायची. आणि जेव्हा मी कॅम्पला एकत्र होतो ना तेव्हा बंधारे बांधायचं हे वगैरे. आता मी कानाला खडा लावला की एवढं हायजिनिक नाही राहायचं तरीसुद्धा दिवसातून हात धुवून आलं ना तरीसुद्धा थोड्याने वाटलं की हात धुवून येतो, पायात पाणी घेतो. मी कधी कधी दिवसातून 5-6 वेळा सुद्धा आंघोळ करतो की मला ते. सो त्यामुळे त्या चिखलामध्ये मातीमध्ये तेव्हा अक्कल नव्हती म्हणून त्या मातीमध्ये हात घालायचे वगैरे आणि नंतर त्याच हाताने जेवायचं नाही, मग स्पून हवा, चमचा हवा. एक्झॅक्टली. पण आता एक गोष्ट कळते की त्या मातीची चव काही और असते सर. जी अक्कल नव्हती, जी अगोदर अक्कल नव्हती की त्या मातीला आपण असं काय, ते आता कळते की ती भूमाता किती मोठी आहे ते. त्यामुळे आता असं वाटतं त्याच्या हात बरबटले ना तर उलट त्याच हाताने खाल्ले तर कदाचित माझे मसल्स अजून मोठे होतील असं मला वाटतं. सो आता मी नाही, पण हा फरक नक्कीच आहे. कारण आम्ही कुठे पण जातो, आता एक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये ह्याच्यामुळे आम्हाला जायला मिळतं, किंवा एखादी पार्टी किंवा फंक्शन्स असेल किंवा इन्व्हिटेशन्स असतं त्याला, पण तो स्पून कधीच वापरत नाही. तो कुठेही असू दे आणि किती मोठी माणसं असू दे, कितीही मोठं हे असू दे, फंक्शन असू दे, तो हाताने जेवतो. तुमचे अजून एक मित्र आहेत, तुम्हाला बालम म्हणणारे नाही आहेत पण आहेत मित्र, त्यांना काय बालम आहे सांगायचं? माझं टोपण नाव आहे. मला घरात सगळे बालमक मारतात. हाय देवा, आय जय शिवराय. जय शिवराय. मला माहिती आहे महाराष्ट्रात सगळेजण तुझ्याकडे वेगवेगळ्या नजरेनं बघतात. तुझ्याविषयी एक प्रचंड आदराची भावना आहे. पण मित्रा, माझा नाईलाज आहे, कारण कार्यक्रमाचं नावच कानाला खडा आहे, त्यामुळे खरं काय ते सांगावं लागेलच. आता तुझ्याविषयीची महत्त्वाची गोष्ट सांगतो. ती गोष्ट म्हणजे तू एक खूप 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 चांगला माणूस आहेस. तुझ्याविषयी काय कानाला खडा लावणार. खरं तर आपली पहिली भेट झाली ती राजे शिवछत्रपती मालिकेमध्ये महाराजांच्या 10 अंगरक्षकांपैकी एक म्हणून तू आला होतास तेव्हा. त्यानंतर वीर शिवाजीमध्ये तू नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका केली आणि त्यानंतर जयमल्लारमधून खंडेरायांच्या भूमिकेतून तू अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलंस. आपण वीर शिवाजी नावाची मालिका करत होतो तेव्हा तानाजी मालुसरेंची भूमिका करताना तू एक दिवस मला सांगितलं होतंस की राजे, मला असं वाटतं की रात्री माझ्या स्वप्नात उमरड गाव आलं आणि मला असं वाटतं की तानाजी मालुसरेंची जन्मतिथी आणि माझी जन्मतिथी एकच आहे, त्यामुळे मी तानाजी मालुसरेंचा पुनर्जन्म आहे की काय. मला वाटतं की या पद्धतीनं जी भूमिका करतोस तिच्याशी समरस होत जाणं हे खरोखर शिकण्यासारखं आहे. पण त्याचवेळी मित्र म्हणून एक नक्कीच सल्ला देईन, ते म्हणजे जेव्हाही आपण लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखा साकारतो तेव्हा आपण आपला प्रयत्न करत असतो, पण त्या व्यक्तिरेखेचा जो ऑरा असतो, त्या व्यक्तिरेखेचा जो इतिहास असतो तो नकळत त्याला चिकटला जातो. आणि कलाकार म्हणून आपण त्रयस्थपणे जर या भूमिका साकारल्या तर मग येणारा ऑरा, जाणारा ऑरा हा त्रयस्थपणे आपल्याला पाहता येतो. आणि तसाच तू पाहावास अशी माझी कायम इच्छा आहे. आपण प्रत्येक वेळी फोनवर बोलतो तेव्हाही हेच करतो. देवदत्त नागे जेव्हा फोनवर बोलतात तेव्हाचा एक किस्सा मात्र वेगळा आहे. सर्वसामान्यपणे एखाद्या मित्राचा फोन आला तर तो काय म्हणतो, हा मित्रा कसा आहेस, काय चालू आहे, काम काय सुरू आहे, तब्येत कशी आहे, घरचे कसे आहेत, फलाना गोष्टी आपण बोलत राहतो. देवदत्त नागेंचा जेव्हा फोन येतो तेव्हा पहिलं वाक्य असतं, कसे आहात राजे, आणि दुसरंच वाक्य असतं, वर्कआउट कसा सुरू आहे. त्यामुळे देवदत्तचा फोन आला की प्रत्येक वेळी आधी विचार करावा लागतो, जर आपला वर्कआउट सुरू नसेल तर याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करावा लागतो. जर वर्कआउट सुरू असेल तर आपला काय काय वर्कआउट सुरू आहे हे सगळं आठवावं लागतं आणि मगच फोन रिसीव्ह करता येतो. पण कायम फिटनेससाठी जागरूक असलेला आणि कायम त्यासाठी डेडिकेटेड असलेला असा हा एक कलाकार आहे आणि त्याचं खरोखर मला खूप 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 कौतुक आहे. हां, एक मात्र देवदत्त नागे धादांत खोटं सांगतात, ते म्हणजे देवदत्त नागेंना कुठलंही व्यसन नाही. हो, असं लोक म्हणतात देवदत्त नागेंना सुपारीचं फार मोठं व्यसन आहे. पण महाराष्ट्रातले लोक प्रेमापोटी तुला बोलवतात आणि तू जातोस आणि लोकांना नाराज करत नाही, ही कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे देवदत्त तुला मनापासून हीच शुभेच्छा की इतका चांगला माणूस कसा असू शकतो हा प्रश्न पडावा इतका तू चांगला आहेस. तुझा हा चांगुलपणा असाच टिकून राहो आणि तुझ्यासारखा एक बलदंड अभिनेता हा मराठी चित्रपटसृष्टीला आहे याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. तुला अशीच चांगली चांगली कामं मिळत राहो, चांगल्या चांगल्या भूमिकांमधून तू प्रेक्षकांसमोर येत राहो, हीच माझी मनापासून शुभेच्छा. काय भावना आहे तुझी? डॉक्टर अमोल कोल्हे यांना मी फार रेअरली अमोल असं हाक मारायचं. मी त्यांना राजेच हे आता राजेच, कारण शेवटी त्या माणसाने शिवाजी साकारला आहे,
तो माणूस स्वतः संभाजीराजे साकारतोय आणि आम्ही सर्वजण रायगडचे आहोत, रायगड जिल्ह्यातले आहोत. आम्हाला प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे की आम्ही रायगड जिल्हा जे शिवाजीराजांची राजधानी होती तिथले आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यासाठी दैवत आहे होते. आणि जसं राजांनी सांगितलं की आम्ही एक मालिका वीर शिवाजी त्याच्यामध्ये राजे होते आणि मी तानाजी मालुसरे होतो. काहीतरी गोष्टी घडल्या, मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला कळलं की तानाजी मालुसरेंनी जो देह ठेवला त्यांचा साधारण 4 फेब्रुवारीला रात्री ते गड चढायला त्यांनी सुरुवात केली, सिंहगड चढायला. 5 फेब्रुवारीला पहाटे साधारण 3 ते 5 ह्या वेळेमध्ये त्यांनी देह ठेवला. नवमी होती, म्हणजे अष्टमी आणि नवमी असं ते होतं, शनिवार होता. 5 फेब्रुवारी साधारण 3 ते 5 पहाटेची वेळ, शनिवार, नवमी आणि एक्झॅक्ट माझी बर्थ डेट आहे. हा फार मोठा कोइन्सिडन्स आहे. सो तो पहिले मला शेअर करायचा वाटला, मी राजेंना शेअर केला. आणि आता पाठीमागे बघितली जिम आहे, त्यांनी मला पहिले सेटवर नेलं की देवा मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. तर त्यांनी ती जिम ती फॉर्म केलेली आहे त्या तिकडे. जेव्हा जय मल्हार मालिकेचं पहिलं पोस्टर जे पेपरमध्ये आलं होतं फुल पेज म्हणून, तर मी शूटला निघतो ना, शूट अगोदरच स्टार्ट झाली होती आणि शूटला मी निघालो होतो. मला अजूनसुद्धा वाटतं की पाम बीचला मी टच होत होतो आणि तेवढ्यात मला राजेंचा फोन आला, डॉक्टर अमोल कोल्हेंचा मला फोन आला. म्हटलं हां राजे, देवा तू आहेस. म्हटलं होय राजे. म्हणजे अख्ख्या ह्याच्यामधनं मला पहिला फोन राजेंचा होता. दुसऱ्याबद्दल कोणीही एवढं चांगलं सांगू शकत नाहीत, हे केवळ आणि केवळ डॉक्टर अमोल कोल्हे सांगू शकतात. कारण तो माणूस एवढा निस्वार्थी आहे, जे आपण बघतोय आज त्यांनी आपलं घरदार बाजूला ठेवलेलं आहे आणि त्यांनी आपल्या लाडक्या झी मराठीवर शंभूराजांची मालिका एवढी कणखरपणे त्यांनी पुढे घातलेली आहे. खरंच मग त्यांना एकदा काय, त्यांना 100 वेळा मी जरी त्यांना मुजरा केला ना तरी तो कमीच असणार आहे. इतकी वर्ष तू बाईकवरनं फिरतोय, सर्व सुरक्षेचे नियम पाळून, Absolutely. जे बहुसंख्य दुचाकी स्वार करत नाही, तर त्यांना तू काय सांगशील? कानाला काय खडा लावायला सांगशील? त्यांना काय करावं त्याने? मी त्यांना पहिली गोष्ट एक सांगेन की साधारण 31 डिसेंबरला फार वाईट प्रकार घडतात. एक वेगळाच नशा असते दारू पिऊन. पहिली गोष्ट मी सांगेन की तुम्ही प्रत्येकाने कानाला खडा लावायचा की मी दारू पिऊन गाडी चालवणार नाही. कारण तुम्ही तिकडे धडपडता, तुम्हाला तिथे काही होतं, पण त्याचे परिणाम माझ्या पोलीस फोर्स असं भोगायला लागतं आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा भोगायला लागतं. कारण आपण जेव्हा एन्जॉय करत असतो तेव्हा माझे पोलीस फोर्स सतत त्या तिकडे त्यांच्या देखरेखीसाठी असतात. कुठे ॲक्सिडेंट झालं, काय झालं तर ते त्यांना तिकडे करावं लागतं. अच्छा, ॲक्सिडेंट झाला तर ती व्यक्ती त्याला दुखाप होतं ते वगैरे सगळं काय, पण ते भोगायला लागतं त्या कुटुंबाला सर. सो जेव्हा आपण हेल्मेट घालतो तेव्हा आपण विचार करायचा की मी हेल्मेट माझ्या डोक्यात न घालता माझ्या अख्ख्या कुटुंबाच्या अंगावर मी हेल्मेट घालतोय असं. पांडवांनो, तुम्ही इथे आलात आणि बालपणाचं सगळं महाभारत उलगडून दाखवलं, कानाचे खडे सगळे सांगितलेत, त्याबद्दल तुमचे आभार. समोर आसन असतं तुम्ही. जय मल्हारचं यश सगळ्यांचंच आहे, होय. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराचं, ईश्वराचं काम करताना अख्ख्या जगावर प्रेम करणारा, अख्ख्या जगाची काळजी घेणारा माणूस स्टेजवरती फार घाबरवून टाकायचा लोकांना सेटवरती, असं छायाचित्रकाराचं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे परमेश्वराच्या बद्दल प्रेम वाटलं पाहिजे, आम्हाला त्या परमेश्वराची दहशतच वाटायची. तुम्ही कोणाबद्दल म्हणताय, रुपेशदा बोलूया का आपण. वेदबद्दल? या वेद लहेरी. सर, जय मल्हारला आमचे मेन डी ओ पी होते रुपेश तटकरी आणि त्यांना असिस्ट करायचा आणि नंतर त्याची प्रोफिशन्सी एवढी वाढत गेली. रुपेशदांचं सुद्धा आमचं काम बरंच वाढत गेलं, कारण जय मल्हारनी सगळ्यांनाच हात दिला होता, खंडेरांचा हात होता डोक्यावरच. सो त्यामुळे मग अख्खी नंतर जय मल्हार वेद हँडल करायचं. वेदांत राऊत, त्याला आम्ही वेद बोलतो. आणि वेद आणि माझी मैत्री अशी बघा ना की देव DEV त्याच्या अपोजिट केलं की VED वेद असं होतं. पण म्हणून त्याला
जो सगळ्यांना भक्तांना अनुभव येतो त्याच्या उलट अनुभव आलेला आहे. ते त्याचं प्रेम आहे हो. काय 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 कानाला काय खडा 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 ते मगाशी मी ऐकलं ते खूप असे वाजत होते की खडा पट 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 पट. तर भरपूर गोष्टी आहेत. फर्स्ट आय विल लाईक टू से म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की थंडीचा टाईम असायचा डिसेंबरमध्ये आणि आम्ही लोक शूटिंग करायचो फिल्म सिटीमध्ये. तर दिवसा लाईक एक्स्ट्रीम ऊन असायचं आणि लेटर म्हणजे संध्याकाळनंतर बऱ्यापैकी थंडी पडायला लागायची आणि थंडी म्हणजे फिल्म सिटीमध्ये थंडी यूज टू गो लाईक 15 डिग्री 12 डिग्री वाला प्रकार म्हणजे बाहेर असायचं त्याच्यापेक्षा हां 2-3 एक्सटिरियर डिग्री कमी. असायचं. हां म्हणजे फिल्म सिटीचा गेट जर तुम्ही क्रॉस केला ना तर तुम्हाला नॉर्मल वाटायचं. एकदा फिल्म सिटीमध्ये एंटर केलं की लाईक क्लायमेट बऱ्यापैकी चेंज व्हायचं. तर नाईट एक्सटिरियर असायचं 90% आमचा नाईट एक्सटिरियर असायचं. एक्सटिरियर सिक्वेन्सेस असायचे तेव्हा असं असायचं की सगळेजण कवर्ड असायचे आणि स्पेशली मी तर जॅकेट मफलर्स ग्लव्ज मलमल तोंडाला लावलेलं आहे. फक्त डोळे दिसायचे. गाडीमधनं चोरून तू घालायचं फक्त डोळे दिसायचे असा प्रकार असायचा. तर देवाचा फक्त त्या घंटांचा आवाज यायला सुरुवात झाली की सेटवरती धावत आहो की देवा येतोय भाग जाओ आता सबका जॅकेट निकालेगा. याचं म्हणणं असं असायचं की मी काहीच नाही घातलेलं मी फक्त धोत्रीत आहे आणि तुम्ही लोक की जॅकेट वॅकेट घालून फुल कव्हर करून तुम्ही लोक शूट करतायत आणि मैं थंडी झेल रहा केला हे बरोबर नाही आहे. तर तो एक खाण्याला खाडा पकडलेला मी की नाही देवा येतोय पळा. तर ॲक्च्युली काय व्हायचं की खरंच 12 डिग्री वगैरे आणि मी तो फक्त माझ्या अंगावर जो काय कपडा असायचा बेअर तर तो म्हणजे एक ती घंटा असायची. आणि ती घंटा ना एकतर खऱ्या घंटा होत्या त्या तांब्याच्या त्यामुळे त्या थंडीमध्ये त्या अजून थंड पडायच्या. त्या अशा पूर्ण थरथरायचं आणि मी आलो शॉल घेऊन यायचो आणि शॉर्टच्या वेळी शॉल काढायचो आणि तो शॉर्ट इलॉंगेट व्हायचा त्यामुळे नंतर ती शॉल कुठे जायची कळायचं नाही. तर बघायचो हे सगळे पॅट हा फक्त डोळे दिसतात त्याच्यावरनं ओळखायचं आवाजावरून ओळखायचं अच्छा हा हा वेद आहे वेद ॲक्शन देतोय. मग सणकायची म्हटलं अरे मी इथे थंडीमध्ये आहे आणि तुम्ही लेखावरून तुम्ही सगळे पूर्ण पॅक वगैरे मग काय जो येईल त्याच्याकडनं स्पॉट असो कोणी असो त्यांच्या सगळ्यांचे जर्कीस एकदा असं ढीक जमलं होतं असे सगळ्यांचे जर्कीस इथे आणून टाका नाही तर मी शॉट देणार नाही. सो त्यामुळे सगळे ते असे जर्किन साईड झाले होते आणि नंतर काय झालं होतं एकदा एका आमच्या स्पॉट दादाला ना त्या माझ्या त्या सगळ्या प्रकारामुळे ना तो त्रास झाला होता आणि सर्दीचा खूप त्रास झाला आणि खूप त्याला टेम्परेचर झालं. त्यापासून कानाला खडा लावला की अशी मस्ती करायची नाही आपण. सेकंड थिंग वॉज तो एक तर फिटनेस फ्रीक आहे. त्याचं असं असायचं की मैं जिम जा रहा है सब कुछ सही आहे तुम्ही लोक पण थोडा फिट राहा. तर असा प्रकार होता की शिफ्टचं काहीच नव्हतं प्रकार 9 to 2 नाही तर मग 7 ते 7 24 तास कधी पॅकअप टायमिंग काहीच नव्हतं जयमल्लारमध्ये. शूटवाला प्रकार होता. तर असं व्हायचं की नाश्त्याला आपलं संध्याकाळी काय यायचं वडापाव आ रहा आहे समोसा पाव आ रहा आहे आणि याचं प्रॉपर फ्रूट्स स्प्राउट्स हे ते ऑल डाएट स्टाफ. आणि माझं असं असायचं की वडापाव आ रहा आहे खा लेते यार भूक लगाय आणि खाऊ द्यायचा. खाल्ल्यानंतर मग येऊन पोट पकडायचा. आणि माझं नाही प्रत्येकाचं बॉडी बनव यार बॉडी बनव तो वाला प्रकार होता. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू देवा जर समज लंच ब्रेकमध्ये कधीतरी आला तर मग पळा बिकॉज माहिती आहे की हा पोट पकडणार आणि मग इथले जिम जाया करो अभी खा रहा है लेकिन बाद में जिम जाओ. अरे वो क्या असं ते दाखवायला की हे किती फॅट्स वाढलेत ते नाही अभी जाएगा. पण तुमचं असं रात्री बेरात्री शूटिंग चालायचं तेव्हा व्यायामशाळा थंड असायची नाही तेव्हा ॲट टाइम जसं असायचं ना की सकाळपासून 7 o'clock शिफ्ट आहे तर जर मॉर्निंग आणि जिमला जाऊन आला तर ऑब्वियसली फॉर लाईक 2 hours याची बॉडी पंप्ड असायची फुल. म्हणजे आता पण आहे ऑब्वियस पण त्या टायमाला अजून थोडा जास्त बायसेप्स वाटायचे. तर ॲट टाइम 2:30 वाजता शॉट लागला इकडे हा फुल पंप टोन येतोय. तर त्या टायमाला आता याने डंबल्स विमल्स आणलेले पण दॅट वॉज इन द मेकअप रूम. तर ते पॉसिबल नव्हतं बिकॉज खूप लांब होते मेकअप रूम. तर मग त्या टायमाला क्रेन आहे ट्रॉलीचे जे क्रेनचे वेट्स असतात ते वेट्स घेऊन यूज टू पंप हिज बॉडी हां इन्स्टंटली. ते शेवटी वेट असतो की त्याच्यावरचं प्रेम फार वेगळं असतं. पण आता तुमची क्रेन आहे त्याचे वेट्स हा पंप करतो तर तुम्हाला कधी नाही वाटलं आपलीच क्रेन 1-2 तरी असं करा. नाही मी चॅलेंज मी सांगून थकलो आणि कानाला खडा लावला की यांना सांगण्यात काही अर्थ नाहीये. असा एक मित्र तुला मिळाला या प्रवासामध्ये अरे चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. अजून आहेत काही कानाचे खडे बाकी आहेत समोर बसा. देवदत्त तुला जितकी अभिनयाची आवड आहे तितकीच व्यायामाची आवड होती बरोबर आहे अजूनही. मग जर तू असाच व्यायाम करत राहिला असतास तर तू भारतश्री किंवा विश्वश्री असाही झाला असतास की. ॲब्सोल्युटली म्हणजे माझं मला वाटत होतं की मी तशा पद्धतीचा शेवटी व्यायामाच्या सुद्धा पद्धती असतात. सो तशा पद्धतीचा मी व्यायाम केला असता तर कदाचित
मी मिस्टर युनिवर्स किंवा मिस्टर ऑलिम्पियापर्यंत जाऊ शकलो असतो. पण शेवटी कसं असतं की एक द्विधा मनस्थिती होत गेली की आपण मीडियाकडे सुद्धा जावं, म्हणजे मॉडेलिंगकडे जावं, अभिनयाकडे जावं. आणि मग ते करताना अभिनयाचा पगडा जास्त बसला. मग एक विचार केला की याच्याशी निगडीत गोष्टी काय आहेत. मग अभिनय आणि बॉडी बिल्डिंग किंवा अभिनय आणि फिटनेस हे मी एकत्र केलं. आणि ह्याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे जय मल्हार. आता एक व्यक्ती आहे तिचा आपण हे बघूया क्लिप. ओके. ते स्वतः मिस्टर युनिवर्स, मिस्टर वर्ल्ड वगैरे आहेत आणि ते काय म्हणतात, त्यांनी काय कानाला खडे लावलेत बघूया. नमस्कार, मी संग्राम चौगुले. आणि देवदत्ताविषयी जर काही बोलायचं असेल तर देव आणि लहान मुलं यात काही फरक नसतो. सेम तसंच देवचं पण आहे. कारण बऱ्याच गोष्टीमध्ये तो इतका सिरियस असतो की मला वाटतं की फिटनेसच्या बाबतीत तो माझ्याशी नेहमी कन्सर्न करतो की कुठलीही गोष्ट जर त्याला झाली अबाउट फिटनेस. आता लास्ट टाइमचं एक सांगतो की त्याला एक छोटी इंजुरी झाली होती. त्याचा काप फुल झाला होता ड्युरिंग शूटिंग. तर त्याने मला रात्री 12:30-1च्या आसपास फोन केला होता की संग्राम अरे यार असं झालं आहे की माझं शूट चालू असताना मसल पूल झाले, मला आता खूप भीती वाटते. तर मी त्याला एवढं सांगितलं की फक्त मसल पूल झाला असेल, जर इंजुरी असेल तुला चालता पण नाही आलं असतं. पण त्या गोष्टीशी मी त्याला रेस्ट घेण्याचं सांगितलं. पण एक आठवडा तो मला फॉलो करत होता की संग्राम अजून थांबत नाही आहे. आणि नंतर थांबला असेल कदाचित पेन त्याचा आणि मग थोडं त्याला समाधान वाटलं असेल. तर देवदत्त अतिशय सिरियस आहे त्याच्या फिटनेसच्या बाबतीत. त्याच्याकडून मी एक कानाला खडा लावला की जर देवदत्त त्याच्या सगळ्या कामातून वेळ काढून वर्कआउट करत असेल, वर्कआउटला टाईम देत असेल तर आपण पण दिला पाहिजे. त्यामुळे कितीही वेळ झाला, मी पण बराच ट्रॅव्हल करतो, तर मी ज्यावेळी एअरपोर्टवरून हॉटेलवरती येतो तर हॉटेलमध्ये चेक इन न करता मी डायरेक्ट जिममध्ये चेक इन करतो. आणि ही जी सवय मला लागली ती मी नक्कीच सांगेन की देवदत्तमुळे लागली. बऱ्याच वेळ तर एक गोष्ट विसरतो की वर्कआउटसाठी एनर्जी लागते. एनर्जी डाएटमधून मिळते आणि शूटिंगमध्ये असल्यामुळे बऱ्याच वेळेस सुद्धा डाएट होत नाही आहे. आणि त्यामुळे मसलचं पंपिंग त्याचं प्रत्येक वेळेस सेम नाही होत. पण त्याला असं वाटत असतं की मे बी ते माझ्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का, की संग्राम मला अजून काय करायला लागेल की ज्याने माझी बॉडी मसल्स माझे मोठे होतील किंवा मसल्स माझी डिफाईन होतील. तर छोट्या छोट्या गोष्टीचा अतिशय विचार करतो तो. तर देवदत्ताला मी नेहमी सांगतो की जर तुझा डाएट प्रॉपर झाला तर नक्कीच तुझी बॉडी सेम तुला प्रत्येक दिवशी तेवढीच पंप झालेली दिसेल. सो कीप ऑन डाएट चांगला ठेवून नक्कीच तुझ्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट चांगली होईल. आय एम व्हेरी प्राऊड टू बी फ्रेंड ऑफ देव आणि देवदत्तसारखे मित्र माझ्या लाईफमध्ये आहेत. अरे थँक्स लॉट संग्राम, लव्ह यू. संग्राम चौगुले आज मिस्टर वर्ल्ड आहे, मिस्टर युनिवर्स झालेला आहे. खूप जुना मित्र, खूप चांगला मित्र. आणि आम्ही अक्षरशः कुठे असलो तरी इच्छा झाली की लगेच फोन करतो वगैरे. आणि मी कधी कधी कुठे असलो, सेटवर आहे, काही आहे, कुठे आहे, बाहेर एखाद्या फंक्शनमध्ये आणि संग्रामच्या आठवणाऱ्याने फोन केला ना की तो कधीही हे करत नाही. तो सुद्धा तेवढंच. आम्ही कधी कधी 3-3 तास सुद्धा सर बोललेलो आहे फोनवर. बॅटरी डाऊन होते, मग त्याला चार्जर लावा, दुसरा मोबाईलवर, दुसरा 3 फोन. तास? 3 तास वगैरे आम्ही अरे मग बोललेलो आहे. व्यायाम करते ना तेवढ्या वेळात. हो सर. असं तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. चहाच्या बाबतीत एक आहे की त्याला म्हटलं अरे मला अजून कट डाऊन करायचं आहे. तर बोलतो एकच गोष्ट, तुझा तो चहा बंद कर. कारण तुम्हाला ॲडिक्शन चहाचं नसतं, तुम्हाला ॲडिक्शन त्या साखरेचं असतं. तुम्ही त्या चहामध्ये साखर टाकू नका, तुम्ही किती चहा प्याल, नाही पितायत सर. मग त्यामुळे मी तो कानाला खडा खूप लावायचा प्रयत्न करतो, पण सर असं तो हात असा जवळ जातच नाही कानाला खडा लावायचा. असं इथे कुठे ते खेचतंय असं की अरे चहा प्यायचा नाही. मग शेवटी मी पटकन कानाला खडा लावला की आपण हा खडा कधीच कानाला लावायचा. बिनसाखरेचा चहा पिणं म्हणजे काय माहिती आहे ना, की शाळं फोडायचं, त्यातलं पाणी दुसऱ्याला कोणाला तरी प्याय द्यायचं, त्यात नळाचं पाणी घालून आपण स्ट्रॉनी प्यायचं, म्हणजे तो बिनसाखरेचा चहा. क्या बात आहे, परफेक्ट. अख्ख्या महाराष्ट्रभर, भारतभर, आता जी मराठी तर जगभरही दिसतं, अख्ख्या जगभर तू पोचलास जय मल्हारच्या रूपाने. पण एक ग्रहस्थ असे आहेत की जे हा जय मल्हार जेव्हा छोटा होता तेव्हापासून तुला ओळखत आहेत.
तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ त्या काळामध्ये तू काही लपवलं असशील तर. अरे बाप. हा हा तुझे काका. अनेकांना मदत करणारा, अनेक भक्तांच्या हाकेला धावून जाणारा असा हा जय मल्हार जेव्हा छोटा होता तेव्हा असाच होता की ह्याचे एक्झॅक्टली उलट होता. लहानपणापासून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते मला तेव्हापासूनच दिसायला लागले. म्हणजे आता जो बाईक रायडिंग वगैरे करतोय ते त्याचं स्वप्न मी त्याला समज आल्यापासूनच पाहायला लागलो. झोपायचा असला तरी त्याच्यासोबत ती खेळण्यातली गाडी असायची. ही मॅन वगैरे वगैरे जे काही बॉडी बिल्डर्स आहेत त्याच्याशिवाय तो झोपणारच नाही. म्हणजे इतकं प्रेम त्याला त्यांच्यामध्ये दिसायचं आणि त्याचीच स्फूर्ती घेऊन तो बाईक रायडिंग करायला लागला आहे. हिमॅनसारखा होण्यासाठी त्याने खूप एफर्ट्स घेतले. साधारणतः 8वी 9वीपासून त्याने व्यायामाला सुरुवात केली. आणि हे मात्र आम्हाला काही पटायचं नाही. तुमच्यापैकी कोणी व्यायामाशी निगडीत होतं का? नाही, कोणी नाही, ॲब्सोल्युटली कोणी नाही. पण आमच्यासारखंच कोणीतरी याने एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर व्हावं. याचे मोठे पप्पा आमचे म्हणजे याचे पप्पा माझे मोठे बंधू हे सुद्धा बँकेचे मॅनेजर, मी सुद्धा मॅनेजर, दुसरा काका डेपो मॅनेजर. तर याने सुद्धा त्याच ट्रॅकमध्ये राहावं अशी आमची इच्छा होती. परंतु त्याची ती काय व्यायामाची करण्याची जी पद्धत पाहिली किंवा त्याचे जे काय एफर्ट्स घ्यायला लागला त्यामध्ये आम्ही नाराज झालो. पण आता अशी परिस्थिती आहे त्याला सांगून बाबा करू नको, पण त्याने तेच केलं आणि आता ते सांगणं बंद केलं. असं मी आपला कानाला त्यावेळेला आता खडा लावला. बस त्यामुळे त्याची जी काही इम्प्रूव्हमेंट झाली ते पाहून आता आम्ही सगळे व्यायामाला लागलो. पण एक आहे की जसं मी तुम्हाला म्हटलं की मी जे स्केचिंग करतो, स्वतः बापू खूप चांगले स्केचेस करतो, खूप चांगली रांगोळी काढतो. अलिबागमध्ये जे नाटकाचं जे काही वलय जे निर्माण झालं होतं ना ते बापूमुळे झालं होतं, एवढं मात्र खरं आहे. अच्छा. त्यामुळे माझे वडील ते नाटकं डिरेक्ट करायची वगैरे त्याच्यात. पण त्याची जी व्याप्ती होती ती फार तेवढी नव्हती, कारण तेव्हा कनेक्टिव्हिटीसुद्धा खूप कमी असायची वगैरे. पण अजूनसुद्धा मला ना की जगदीश नागेचा तू पुतळा आहेस ना, हा असाच बरोबर, तू सिरियलमध्ये दिसतोस ना बरोबर, त्याचे गुण तुझ्यामध्ये आलेले आहेत. सो ती गोष्ट खरी आहे. आणि आमची एक सुप्त इच्छा होती त्याच्या पप्पांची आणि माझी किंवा आमच्या नागे फॅमिलीची. कारण याचे पप्पा ज्यावेळेला JSM कॉलेज नवीन सुरू झालं त्यावेळेला जी काही कॉलेजची नाटकं व्हायची त्या नाटकामधून त्यांना प्राइसेस मिळायचे. त्यांचीसुद्धा एक सुप्त इच्छा होती की आपल्यापैकी कोणीतरी या क्षेत्रामध्ये यावं. आपण नाही केलं तर आपण नाही गेलो तरी चालेल, पण देवाने या देवाला देऊन ती आमची पूर्ण केली. क्या बात आहे. वा वा. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. अच्छा, तुला असं सतत वाटतं ना की लोकांनी आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, होय. तंदुरुस्त राहिलं पाहिजे, पण याचा प्रसार करायला पाहिजे, समाजामध्ये सगळीकडे पोचलं पाहिजे. प्रत्येक माणसाकडे ते पोचवण्यासाठी माध्यम असतंच असं नाही. पण आज तुझ्याकडे आज तुझे 5 मित्र हे माध्यम आहे. तर आज आपण संपूर्ण जगाला दाखवून देऊया की तू त्यांच्याकडनं कसा व्यायाम करून घेणार आहेस आणि पुढे ते अख्ख्या जगभर त्याचा कसा प्रसार होणार आहे. चलो एक फक्त एक दोन, तीन, हा. अरे बात काय
वा 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 वा. अरे तुम्ही पण व्यायाम करतो वाटतं. तर आपण सगळ्यांनी कानाला खडा लावला पाहिजे की आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणं हे सगळ्यात उत्तम आहे. बरोबर ना? ॲब्सोल्युटली सर. मी बाकीच्या सगळ्यांना त्याच्या आप्तस्वकीयांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं. देवदत्त, तू इथे आलास आणि आपला अमूल्य असा वेळ दिलास. आपणही सगळे इथे आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. आणि झी मराठीतर्फे तुला एक छोटीशी प्रेमाची आठवण. तर प्रेक्षक, वर करणी नारळासारखा टणक आणि भरभक्कम दिसणारा हा कलाकार मनाने किती हळवा संवेदनशील आहे हे आजच्या कानाच्या खड्यांनी तुम्हाला दाखवून दिलं. कानाचे खडे हे माणसांचं दिसतं त्यापेक्षा असलेलं मूळ स्वरूप आपल्यासमोर उभं करतात. तुम्ही तुमच्या भोवतालची माणसं असे कानाचे खडे लावून पारखून घ्या आणि भेटा मला पुढच्या भागात. त्या कार्यक्रमाचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो. ना 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 na 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 na. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. Wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. Wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. Wanna grow up once again.